श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. माघ महिन्यात केले जाणारे सूर्यनारायण 7 दिवसाचे व्रत याची संपूर्ण माहिती ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला उपवास कशा पद्धतीने करायचा आहे, त्याचबरोबर हा उपवास कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, आपल्याला काय काय खायचं आहे, काय खायचं नाही, कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत, त्याचबरोबर हा उपवास आहे तो कशासाठी केला जातो, त्याचबरोबर आपण कृतीसहित प्रत्यक्ष हा व्हिडिओ आहे तो करून दाखवलेला आहे की आपल्याला पूजा आहे ती 7 दिवस कशा पद्धतीने करायची आहे, पूजा मांडणी ही आपल्याला कोठे करायची आहे, कशी करायची आहे, साहित्य काय लागणार आहे, संपूर्ण सविस्तररित्या माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करा. तुम्हाला जर काही शंका असतील, काही जर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही कमेंटद्वारे आहे ते सांगू शकता. त्याचबरोबर लाईक केल्यानंतर जे हाईप बटन येतं तर तेही क्लिक करा, जेणेकरून ही माहिती आहे ती इतरांना आहे ती जास्तीत जास्त जणांना पोहोचण्यासाठी मदत आहे ती होईल. त्याचबरोबर चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया. माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी या 7 दिवसामध्ये रोज सकाळी सूर्यनारायणांची सूर्योदयापूर्वी पूजा आपल्याला करायची असते. तर यावर्षी म्हणजे 2026मध्ये 19 तारखेपासून सूर्यनारायणाचे उपवास आहेत हे सुरू होणार आहेत. म्हणजेच की उद्यापासून सूर्यनारायणाचे उपवास हे सुरू होणार आहेत. ते 25 तारखेपर्यंत रथसप्तमीपर्यंत हे उपवास आहेत ते असणार आहे. तर या कालावधीमध्ये आपल्याला सूर्यदेवांची पूजा आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे, याची जी संपूर्ण पूजा मांडणी आहे ती आपल्याला कशी करायची आहे याची माहिती आहे ती आता आपण पाहूया. सर्वप्रथम आपण हे पाहूया की आपण पूजा मांडणी आहे ती कोठे करायची आहे. तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुळशीच्या शेजारी तुम्ही पूजा मांडणी आहे ती करू शकता. त्याचबरोबर तुम्ही शहरात राहत आहात, फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्हाला जर पूजा मांडणीसाठी जर जागा जर समोर जर नसेल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये आहे त्याही ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी आहे ती करू शकता. तुळशीच्या शेजारी आहे ती करू शकता. तर आपल्याला त्याही ठिकाणी जरी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरात देवघराच्या शेजारी त्या ठिकाणी पाट मांडून तिथे तुम्ही पूजा मांडणी केली तरीही चालू शकते. अशा पद्धतीने आपण पूजा मांडणी आहे ती करू शकतो. चला तर आता पूजा मांडणी ही कशी करायची आहे तर ते पाहूया. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी ती जागा आहे ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक पाट मांडायचा आहे किंवा तुम्ही चौरंग जरी मांडला तरी चालेल. त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे ते आपल्याला अंतरायचं आहे. यानंतर प्रथम आपल्याला दीप आहे ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे. दीप प्रज्वलित करून त्याची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची स्थापना आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. आपल्या उजव्या हाताच्या बाजूला एका ठिकाणी आपल्याला 2 विड्याची पानं आहे ती ठेवायची आहेत. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आहे ती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर फूल अक्षता अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे हा आपल्याला गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा झाली की यानंतर आपण तुमच्याकडे सूर्यनारायणांची जर फोटो असेल तर तुम्ही तोही पूजेमध्ये आहे तो मांडायचा आहे किंवा तांब्याचा सूर्य जर असेल तर तोही तुम्ही पूजेमध्ये मांडला आणि त्याची जरी पूजा केली तरी चालेल. आणि हे जरी नसेल तरी तुम्ही रांगोळीच्या साह्याने आहे ते आपल्याला सूर्य आहे तो आपल्याला काढायचा आहे. तो आपण कशा पद्धतीने काढायचा आहे तो मी तुम्हाला नक्कीच स्क्रीनवरती दाखवलेला आहे. तशा पद्धतीने आपल्याला तो सूर्य आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. यानंतर आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे त्याच्याच खालच्या बाजूला आपल्याला आदित्य रानूबाई यांची प्रतिमा आहे तीही आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर गोपद्मे आहेत हेही आपल्याला आहे ती काढून घ्यायचे आहेत. मी संपूर्ण तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे की आपल्याला कशा पद्धतीने काढायचं आहे आणि ते कोठे काढायचं आहे तेही दाखवलेलं आहे. तशाच पद्धतीने आपल्याला आहे ते काढून घ्यायचं आहे. हे संपूर्ण आपण रांगोळीच्या साह्याने आहे ते काढायचं आहे. यानंतर 7 राशी आहेत हे आपल्याला 7 घोड्यांचं प्रतीक म्हणून आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व आहे ते रांगोळीच्या साह्याने आहे ते काढून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला या सर्वांची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण सूर्यनारायणांची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे. त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायचं आहे. यानंतर आपण एक सुती धागा आहे तो घ्यायचा आहे, त्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तो आपण सूर्यनारायणा आहे ते वस्त्र म्हणून आहे ते आपण त्यांना अर्पण आहे तो करायचा आहे. यानंतर आदित्य रानूबाई यांची आपल्याला अशाच प्रकारे पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे. गोपद्म आहेत याची आपल्याला अशाच प्रकारे पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहेत. त्याचबरोबर 7 घोड्यांच्या ज्या राशी आपण काढलेल्या आहेत त्याची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. यानंतर एक आपल्याला तांब्या आहे तो पाण्याने भरून आहे तो घ्यायचा आहे. तो आपल्याला त्याच पाटावरती आपल्याला आहे तो ठेवायचा आहे. तो मी कुठे ठेवलेला आहे तो नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल.
असेल तशाच पद्धतीने आपल्याला तो आहे तो ठेवायचा आहे. तर त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडेसे अक्षत आहेत हे आपल्याला टाकायचे आहेत, गूळ टाकायचा आहे, पांढरे तीळ टाकायचे आहेत, एक फूल आहे ते टाकायचं आहे, हळदी कुंकू आहे तेही आपल्याला त्याच्यामध्ये आहे ते टाकायचं आहे. हे संपूर्ण टाकून आहे ते आपल्याला तो तांब्या आहे तो त्या ठिकाणी आहे तो ठेवायचा आहे. आणि यानंतर ज्यावेळेस आपल्याला ही जी संपूर्ण पूजा मांडणी आहे ती आपल्याला कधी करायची आहे, तर सूर्योदयाच्या अगोदर आहे ते आपल्याला ही संपूर्ण पूजा मांडणी आहे ते आपल्याला करून घ्यायची आहे. आणि यानंतर आपण या पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य म्हणून आहे ते काय ठेवायचं आहे, तर तुम्ही फळाचा नैवेद्य आहे तो आपण नक्कीच दाखवू शकतो. तर आपण कोणत्याही एका फळाचा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे. धूप दीप आहे ते लावायचं आहे. त्याचबरोबर सूर्यनारायण देवांना आपल्याला पंचारतीने धूप दीपाने आहे ते ओवाळून घ्यायचं आहे. रथसप्तमीचा उपवास हा 7 दिवसांचा उपवास असतो. हा उपवास आहे तो आपल्याला 7 दिवस आहे तो करायचा असतो. ही जी पूजा मांडणी आपण केलेली आहे ती आपण पहिल्या दिवशी केली तर ती तशीच आहे ती आपण 7 दिवसापर्यंत आहे ते ठेवू शकतो. आणि जर तुम्हाला जर रोज नव्यानं जर ही पूजा मांडणी जर करणं जर शक्य असेल तर तुम्ही रोज अशाच पद्धतीने नव्याने पूजा मांडणी आहे ती करू शकता. तुमच्यावरती अवलंबून आहे, असं नाही की तुम्ही ती पूजा मांडणी आहे ती रोजच करावी. रोज तुम्ही ह्याच पूजेमधील आपल्याला फक्त फुलं आहेत ही बदलायची आहेत. आपण जी फुलं अर्पण केलेली आहेत, नैवेद्य आहे तोही आपल्याला बदलायचा आहे. असेच पूजा मांडणी आहे ती आपल्याला 7 दिवस पाटावरती अशा पद्धतीने आहे ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं. शक्यतो करून हा उपवास आहे तो सुवासिनी महिला करतात. पुत्रप्राप्तीसाठी हा उपवास केला जातो. सूर्यदेवांची आराधना करण्यासाठी हा उपवास केला जातो. सूर्यनारायणाची कृपा आशीर्वाद आहे तो आपल्या कुटुंबावरती सतत राहावा. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकट प्रॉब्लेम आहेत हे दूर होण्यासाठी अशा प्रकारची सेवा पूजा आहे ती केली जाते. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव हे आपले सारथी अरुणसह 7 घोडे असलेल्या रथामध्ये बसून शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी येत असतात. कारण रथ सप्तमी हा दिवस त्यांचा जन्मदिवस हा असतो, म्हणून त्यांच्या सेवेसाठी हा उपवास आहे तो केला जातो. तसेच दुसऱ्या कथेमध्ये सूर्यदेव हे आपले पुत्र शनी देव यांना भेटण्यासाठी आपल्या रथातून येत असतात. अशा प्रकारे ही कथा आहे ती सांगण्यात येते. तसेच वैज्ञानिक कारण जर पाहिलं तर आपल्याला सूर्यापासून ड जीवनसत्व मिळते. या सूर्यदेवांच्या पूजेच्या निमित्ताने आपण ड जीवनसत्व आहे ते आपल्याला मिळतं. कारण या कालावधीमध्ये आपण ज्यावेळेस पूजा सूर्यदेवांची करण्यासाठी जातो त्यावेळेस त्यांची जी सूर्य आहे ती आपल्या शरीरावरती पडतात आणि ही जी सूर्यकिरणं आहेत ही आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. यातून आपल्याला ड जीवनसत्व आहे ते मिळतं. आपलं आरोग्य आहे हे चांगलं राहतं. तसेच सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने आपले शरीर निरोगी राहते. त्यांचा शुभाशीर्वाद आहे तोही आपल्याला मिळतो. संपूर्ण 7 दिवस आपण नैवेद्य आहे तो काय दाखवायचा आहे, तर तुम्ही फळांचा नैवेद्य आहे तो दाखवू शकता. त्याचबरोबर खडीसाखर, गूळ शेंगदाणे, तिळगुळ, खारीक खोबरे, गूळ खोबरे अशा प्रकारचा नैवेद्य आहे हाही आपण दाखवू शकतो. गर्भवती जर महिला असतील तर त्यांनी हा उपवास नाही केला तरीही चालू शकतो. आधी तुमची तब्येत आहे ती व्यवस्थित आहे ती सांभाळायची आहे. आपल्या बाळाची आहे ती आपल्याला व्यवस्थित काळजी आहे ती घ्यायची आहे. कारण हा उपवास आहे तो 7 दिवसाचा असतो. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा आहे तो येऊ शकतो आणि यामुळे आपल्या बाळाला आहे तो त्रास होऊ शकतो. आपल्यालाही त्रास आहे तो होऊ शकतो. त्यामुळे आपण हा उपवास आहे तो यावर्षी नाही केला तरी चालेल. तुम्ही हा उपवास पुढच्या वर्षीपासून केला तरीही चालू शकतो. अशा पद्धतीने जरी केलं तरीही ते चालतं. त्याचबरोबर या पूजेमध्ये आपल्याला सूर्यदेवांना एक दक्षिणा म्हणून आहे तो विडा आहे तो ठेवायचा असतो. तर तो विडा आहे तो 2 पानांचा आहे तो विडा आपल्याला ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला खारीक, खोबरे, हळकुंड, सुपारी, बदाम हे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या विड्याची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. हा दक्षिणा स्वरूप आहे तो विडा आहे तो ठेवला जातो. तर हा आपल्याला ठेवायचा असतो. आपण पूजेमध्ये जे पाणी भरून ठेवलेले होते तर ते पाणी आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि सूर्योदय झाला की त्यावेळेस आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते आपल्याला द्यायचे आहे. तुम्ही तुमच्या बाल्कनीतून देऊ शकता. छतावरती जर तुमच्या जर जाणं शक्य असेल तर तुम्ही त्याही ठिकाणी आहे ते देऊ शकता. तुम्ही तुमच्या अंगणामधून आहे तर त्याही ठिकाणी जाऊन आहे ते देऊ शकता. फक्त देत असताना आपण ते पाणी आहे ते आपल्या पायावरती आहे ते पडून द्यायचं नाही. त्यासाठी आपण एखादी बादली जरी खाली जरी ठेवली तरीही चालू शकते. आणि सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना आपल्याला मंत्रजप आहे तो बोलायचा असतो. तर तो मंत्रजप आहे तो कोणता करायचा? सूर्यदेवाय नमः किंवा आदित्याय नमः या मंत्राचा मंत्रजप आहे तो आपल्याला करायचा आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना आपल्याला आपण स्वतःभोवतीच आहे ती 3 वेळा फेरी आहे ती मारायची असते. म्हणजे सुरुवातीला आपण ते पाणी आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे आणि नंतर आपल्याला एक फेरी आहे ती
आपल्या स्वतःभोवतीच आहे ते आपल्याला घालायचे आहे आणि आपल्याला मंत्र जप आहे तो आपण करत करत अशा पद्धतीने करायचा आहे. नंतर आपल्याला अर्घ्य आहे ते अर्पण करायचे आहे थोड्याशा पाण्याची. नंतर आपल्याला अजून एक फेरी मारायचं आहे. असं आपल्याला 3 वेळा करून आहे ती अर्घ्य आहे ती द्यायची आहे आणि नंतर सूर्यदेवांना आपल्याला नमस्कार आहे तो करायचा आहे. अशा योग्य पद्धतीनेच आपल्याला अर्घ्य आहे ती द्यायची आहे. अर्घ्य देत असताना आपण आपले जे हाताचे जे अंगठे आहेत तर ते अंगठे आहेत हे आपल्याला तांब्याला लावायचे नसतात. ते साईडला असे उभे करायचे आहेत आणि आपली जी दोन्ही हाताची जी 4 बोटे असतात तर त्या 4 बोटांचा स्पर्श आहे तो तांब्याला करून अशा योग्य पद्धतीनेच अर्घ्य आहे ते आपल्याला द्यायचे असते. अर्घ्य दिलेलं जे पाणी आहे ते आपल्याला ओलांडायचं नसतं. तर ते पाणी जर तुम्ही बादलीमध्ये जर घेतलं असेल तर ते झाडाला आहे ते आपल्याला घालून द्यायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण 7 दिवस आहे ते आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे आणि रथसप्तमीपर्यंत आपल्याला उपवास हा करायचा असतो. रथसप्तमीच्या दिवशी आहे तो हा आपल्याला उपवास आहे तो सोडायचा असतो. या उपवासाला आपल्याला काय खायचं आहे तर या उपवासाला आपल्याला गोड खायचं आहे. त्याचबरोबर तिखट मिठाचे पदार्थ आहेत हे या उपवासाला आहेत ते खाल्ले जात नाहीत. त्याचबरोबर दूध, दही, फळे, मकाने, गोड खिचडी हे आपल्याला खायचं आहे. काजू, बदाम, खजूर अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत तर तेही आपण खाऊ शकता. फक्त आपल्याला या उपवासाला ओरवी आहे ती खायची नाही हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे. हा उपवास आहे तो एकूण 7 दिवस आहे तो अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे. आपण हा उपवास आहे तो एकदा जर तर हा उपवास आहे तो आपल्याला प्रत्येक वर्ष आहे तो करावा लागतो. मासिक धर्म जर आला तर आपण काय करायचं आहे की हा उपवास आहे तो आपल्याला फक्त उपवास करायचा आहे. आपण पूजा आहे ती करायची नाही. डायरेक्ट तुम्ही रथसप्तमीला पूजा जरी केली तरीही चालू शकते. त्यावेळेस आपण पूजा मांडणी आहे ती करून सूर्यदेवांची पूजा आहे ती करू शकता. अशा पद्धतीने आपण केलं तरी चालतं. ही सर्व माहिती आहे ती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.